नमस्कार. जय शिवराय. लाडक्या बहिणींनो, तुमचे सुद्धा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला नसेल तर तुमच्यासाठी हा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. कशामुळे हप्ता आला नाही, काय कारण आहे आणि आता काय करावं लागेल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका. जर तुमचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला नसेल तर काय कारण असू शकतात आणि कुठे जाऊन चौकशी करायची आहे याची संपूर्ण माहिती आपण दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्त वेळ घेत नाही ताईंनो, तुमच्यासुद्धा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला नाही तर जे कारण काय असू शकतं, कशामुळे हप्ता आला नाही, तर आपण महिला बाल विकास कार्यालयात जाऊन चौकशी केल्या असता एका लाडक्या बहिणीचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला नव्हता. तर आपण महिला बाल विकास कार्यालयात गेलो आणि तिथं चौकशी केली आणि तिथं काय आपल्याला स्टेटस दिसला ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत. त्याआधी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमची माहिती, काही अडचण असेल ती लिहा. कमेंट बॉक्समध्ये तुमची काय अडचण असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. जास्त वेळ घेत नाही. जर तुमचा सुद्धा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आला नसेल तर महिला बाल विकास कार्यालयात गेल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती तिथं भेटून जाईल. आपण एका ताईचा महिला बाल विकास कार्यालयात जाऊन अर्ज स्टेटस चेक केलेला आहे. मी तुम्हाला तो दाखवतो. ठीक आहे, पाहू शकताय ह्या ताईचं मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आले नाहीत. त्याचं कारण काय दिलेलं आहे तुम्हाला लाईव्ह तुम्हाला प्रूफ दाखवत आहे. इथे रिमार्क मध्ये पाहू शकता ITR रिलेटिव्ह, म्हणजे तुमच्या घरात कोणतरी ITR भरत आहे. ITR भरत असल्यामुळे त्या ताईचं मार्च आणि एप्रिल महिन्यापासून पैसे येणं बंद झालं. इथे स्टेटस सुद्धा पाहू शकता तुम्ही, अर्ज स्टेटस पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनाच्या वर पाहू शकता ही केवायसी त्यांची आहे, परंतु अर्ज स्टेटस रिजेक्टेड असं दाखवत आहे. ओके, रिजेक्टेड का दाखवलंय तर इथं पाहू शकता ITR भरत असल्या कारणामुळे त्यांच्या घरात कुणी तरी ITR भरत असेल किंवा रिलेटिव्ह असू द्या, घरातील एक कुटुंब असल्यानंतर सर्व ITR जो कुणीही भरेल लगेच अर्ज स्टेटस रिजेक्ट होणार आहे. ITR कारणामुळे लाडक्या बहिणींचं 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्यामुळे त्या लाडक्या बहिणीचं अर्ज स्टेटस रिजेक्ट झाला कारणामुळे त्यांचं मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे येणं बंद झालं. हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे. आपण महिला बाल विकास कार्यालयात गेल्यानंतर तिथं चौकशी केल्या असता त्या ताईचा स्टेटस असा दाखवलेला आहे. ITR रिलेटिव्ह म्हणजे ITR भरत आहे. ITR भरत असल्यामुळे त्यांचे पैसे येणं बंद झाले. सरळ इथं स्टेटस तुम्ही पाहू शकता, रिजेक्टेड झालेला आहे. तुमचं सुद्धा मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आले नसतील तर तुम्ही जवळच्या महिला बाल विकास कार्यालयाला जा. तिथं पाहू शकता तुमचा स्टेटस रिजेक्टेड आहे का अप्रूव्ड आहे, ऍक्टिव्ह आहे. ठीक आहे, तिथं जर स्टेटस अप्रूव्ड असेल तर टेन्शन घेऊ नका. तुमचा काही बँक सेटिंग स्टेटसचा प्रॉब्लेम असू शकतो, काही असू शकतो. ठीक आहे, त्या कारणामुळे ते पैसे आले नसतील. लक्षात घेणं गरजेचं आहे ताईंनो. जर तुमचे पैसे आले नसतील तर तुम्ही जवळच्या महिला बाल विकास कार्यालयात जावा आणि तुमचा तिथं अर्ज स्टेटस नक्की पहा. अर्ज स्टेटस तिथं ऍक्टिव्ह आहे का डिॲक्टिव्हेट आहे ते चेक करणं गरजेचं आहे. तिचं रिजेक्टेड दाखवत असेल तर तुमचा महिला बाल विकास कार्यालयात गेल्यानंतर ते तुम्हाला जो ऑप्शन दिसलं रिजेक्टेड तर तुम्ही इथून पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. हे सुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काही महत्त्वपूर्ण अपडेट आली की लगेच आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. जय हिंद, जय शिवराय, जय महाराष्ट्र.